नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये। आज आपण 1 वाटी पोहे आणि 2 बटाट्यांपासून अगदी भन्नाट असा नाश्ता रेसिपी किंवा स्कूलसाठी आपण टिफिन रेसिपी बनवू शकतो। तर इथे मी 1 वाटी पोहे स्वच्छ कपड्याने पुसून घेतले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे मिक्सरवरती फिरवून घ्यायची, म्हणजे पोहेचा आपल्याला रवा तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने अगदी बारीक रवा असतो ना, तसाच हा रवा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण हा पोह्याचा जो रवा आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कच्चेच बटाटे साल काढून अशा पद्धतीने बारीक फोडी करून घेतलेला आहेत। स्वच्छ पाण्याने धुवून घेतले बटाटा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला। इथे मी 2 हिरवी मिरची, 4-5 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा जिरं हे सगळं मिक्सरला अगदी बारीक वाटून घेणार आहे। पाणी अजिबात घालायची गरज नाही। तर इथे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे। यामध्ये बटाट्याचा तुकडा किंवा आल्याचा तुकडा राहता कामा नये, इतकं आपल्याला बारीक अगदी मऊ असं वाटून घ्यायचे। त्यानंतर हे जे बटाट्याचं मिश्रण आहे ना मिक्सरमध्ये फिरवलेलं, हे आपण पोह्याच्या रव्यावरती घालून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमचा ओवा हातावरती असा चुरून आणि तो मग घालायचा आहे। 1 चमचा भाजलेले तीळ, कोथिंबीर घातलेली आहे, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून याचा घट्ट असा गोळा भिजवून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे मिश्रण अगदी पातळ आहे, पण पोहेचा रवा जसं बटाट्याचं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करेल तर हा गोळा अगदी घट्ट असा तयार होईल। त्यानंतर इथे मी बाइंडिंगसाठी 2 चमचे गव्हाचं पीठ, जे आपण चपाती बनवतो ना तेच पीठ यामध्ये घालून घेत आहे आणि याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला हा माझा रेसिपी व्हिडिओ अगदी थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा। तर अशा पद्धतीने आपला हा बटाटा आणि पोहेचा जो गोळा भिजला गेला आहे त्याला थोडंसं तेल लावून आणि व्यवस्थित मी हाताने चोळून घेत आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपल्याला रेस्ट करायला बाजूला ठेवून द्यायचे। 10 ते 15 मिनिटानंतर पुन्हा हा आपण गोळा थोडासा हातावरती असा मळून घेऊया। त्यानंतर यातून एक छोटासा गोळा हातावर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल करून याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा गोळा आपल्याला मस्त पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता आपण हा गोळा लाटून घेणार आहोत। तर लाटताना याच्या कडा अजिबात व्यवस्थित येत नाही किंवा अशा फाटलेल्या दिसतात, पण त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक ट्रिक आहे। तर आपण अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं, थोडं थोडं पीठ लावून लाटून घेतलं आहे। जर तुम्हाला अगदीच लाटता येत नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा वापर केला तरी चालेल। त्यानंतर आपल्या घरात कुठलंही झाकण वगैरे असतं कडाचं, त्या कडाच्या झाकणने अशा पद्धतीने हा पराठा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे दिसायलाही अगदी सुरेख दिसेल, म्हणून मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील। आणि ह्या ज्या एक्स्ट्राच्या कडा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। इथे आपण बटाटा आणि पोहेपासून मस्त असा पराठा बनवून घेत आहोत। बऱ्याचदा घरात भाजीला काही नसतं किंवा मुलांना टिफिनला काय द्यावं हे सुचत नसतं, तर त्यावेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात। आता आपण हा पराठा मस्त तेल लावून दोन्ही बाजूने अगदी खमंग असा भाजून घेणार आहोत। थोडं थोडं तेल लावून आपल्याला दोन्ही बाजूने अगदी खमंग होतो तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा करून बघत असणार तुम्ही रेसिपीज, तर माझ्या इन्स्टा ID-वरती तुम्ही हे बनवलेल्या रेसिपीजचा फोटो सेंड करू शकतात। तर मी त्यानंतर तुमचे रेसिपीजचे फोटो यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेन। तर यासाठी माझी इन्स्टा ID सेम नावाने इन्स्टावरती ID आहे, त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्ट DM करू शकतात। तर इथे आपला हा पराठा अगदी तयार आहे। तर फक्त पोहे आणि बटाटे वापरून आपण अगदी मस्त आणि चविष्ट असा हा पराठा तयार केलेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर पुन्हा मी एकदा सेम पद्धतीने एक पराठा बनवून दाखवत आहे।
तुम्हाला जर लाटायला अवघड जात असेल तर दोन्ही बाजूला प्लास्टिक ठेवून आणि वरून लाटलं तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने कुठल्याही प्लेटने किंवा झाकणाने कट करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं पीठ काढून आपला हा मस्त असा पराठा तयार आहे. हा पराठासुद्धा मस्त तेल लावून दोन्ही बाजूने मस्त शेकून घेतला तर स्कूललासुद्धा सकाळी टिफिन देण्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. कुठलीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी अगदी पटकन तयार होते. रेसिपी आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा. तर ही रेसिपी तुम्ही किंवा हा पराठा तुम्ही दहीसोबत किंवा लोणच्यासोबतसुद्धा नक्की एन्जॉय करू शकतात. भेटूया नवीन रेसिपी